जेव्हा सीन्स येतात ना तेव्हा बापरे आता काय नव्याने शिव्या मिळतील ऑडियन्सकडनं. पण या शिव्या जरी मिळाल्या तरी त्याही आम्ही एन्जॉय करतो कारण आमचं काम खूप छान होतंय म्हणून त्या आम्हाला शिव्या मिळतात. सो मज्जा येते. 2 मिनिटं आधी असं एकदम आपल्याला हे होतं ना, ते अशी स्टंट झाले की असं का बोलतायत आजी. पण नंतर नका त्रास देऊ, तुम्हालाही तेच भोगावं लागेल, लक्षात ठेवा कर्माची फळं. मग मी म्हटलं जरा थोडंसं हे वाईट वाटलं, पण नंतर म्हटलं ही कॉम्प्लिमेंट आहे. आत्ता किमया आली आहे त्याच्यामुळे आम्ही तसं काही ठरवलेलं नाही आहे की एक्झॅक्टली आता काय करायचं आहे. फक्त किमयाचा वापर कसा करायचा तेवढं चाललेलं आहे. ते दोघं जवळ असतील किमया आणि समर, तिथे स्वानंदी कशी टपकेल हे बघायचं. हे सध्या माझं डोक्यात आहे. काही करून ही प्रॉपर्टी आम्हाला हवी आहे. समरला, आजीला आणि स्वानंदीला दुकानं बाहेर काढायचं आहे आणि आम्हीच. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम विण. दोघांतली तुटेने या मालिकेच्या सेटवर किशोरीताईंचे लाड पुरवले जातात. हो ना, खूप काळजी पण घेतली जाते. म्हणजे मी खूप. आत्ताच पाहिले खूप मम्मा आहे ती. किशोरीताई किती छान वाटतं की सगळेजण आपले लाड पुरवतात. हो हो, खरंच म्हणजे मी त्यांची मम्मा आहे, पण माझेच जास्त लाड पुरवले जात आहेत. पण आत्ता मालिकेत सगळ्यात जास्त आनंदी कोण आहेत तर तुम्ही आहात. मी म्हणजे खूप आनंदी आहे आणि म्हणजे माझ्या मनासारखं होतंय ना सगळं, त्याच्यामुळे मी खुश असते इकडे या मालिकेत. मग आत्ता काय विचार केलाय की समर स्वानंदीमध्ये जी आता किमया आली आहे आणि सगळं जे चाललंय आम्ही बघतोय की तुम्ही ते इतकं एन्जॉय, म्हणजे काकू इतकं एन्जॉय करतायत हे सगळं, काय विचार आहे आता या दोघांना वेगळंच करून ठेवायचं? नॉट एक्झॅक्टली वेगळं करायचं आहे, पण मला ना असं छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मिळायला आवडतो मिळालेला. तर त्यामुळे आता त्यांच्यात जेवढी रिफ्ट येईल ना, त्यांच्यात जेवढी वाद होतील, भांडणं होतील, तेवढी मला मी एन्जॉय करते, मजा घेते. आणि सोबतीला अप्पी असतेच माझ्या. त्या अप्पीला सांगायचं, अप्पी जा बघ काय होतंय ते. आणि अप्पी नाहीतर अप्पीला सांगायचं काय करायचं ते. मग अप्पी जाऊन त्यांच्यात ठीक आहे की? या. पण आपली प्लॅन कोणाचे असतात ग? प्लॅन मम्माचेच असतात. पण काही काही ठिकाणी मम्माला जर काही जमलं नाही किंवा काहीतरी असं होतं की मम्मा हे तू सांगितलं होतं आणि आपण हे केलं होतं आणि पण तिथे आपण फसलो होतो, तर आपण हे असं करून बघितलं तर मम्मा म्हणते अगं शोभतेच ग माझी मुलगी. असं होतं. सो बऱ्यापैकी प्लॅन मम्माचेच असतात आणि ते करायला खूप मजा येते. Yes, पण हे सीन करणं ना खूप गमतीशीर पण असतं. म्हणजे आपण त्यांच्या समोरच असं सगळं करतो. मला हे कायचं कट म्हटल्यावर किंवा हे प्लॅन जेव्हा तुमच्याकडे येतात तेव्हा रीडिंग करताना किती मजा असते ती. खूप मजा येते. खूप म्हणजे असं रिअल आयुष्यात असं घडू शकतं, असं आम्हाला असं वाटतं की असं नसतं. कारण का आम्हाला खूप शिव्या मिळतात ऑडियन्सकडनं. खूप खूप म्हणजे खूप. म्हणजे मी आणि माझी 2 ही बछडं, म्हणजे एक बिचारी ती डॉल आहे माझी अधीरा, ती खूप चांगली दाखवली आणि हे अगदी माझ्यावर गेले आहेत दोघं, अंशुमन आणि अप्पी. सो जेव्हा सीन्स येतात ना तेव्हा बापरे आता काय नव्याने शिव्या मिळतील ऑडियन्सकडनं, इतकं होतं. आणि खूप शिव्या मिळतात खूप. ऑडियन्सना हे कळत नाही की आम्ही काय बोलविता धनी आम्ही नाही आहोत, तो वेगळाच असतो, पण आम्ही नुसतं इम्प्लिमेंट करतो. हो, पण या शिव्या जरी मिळाल्या तरी त्याही आम्ही एन्जॉय करतो कारण आमचं काम खूप छान होतंय म्हणून त्या आम्हाला शिव्या मिळतात. सो मज्जा येते ते. Yes, पण अशी एखादी वेगळी मिळालेली कॉम्प्लिमेंट ही लक्षात आहे या कॅरेक्टर्सला घेऊन? माझ्या आहे. मी एका कार्यक्रमाला गेले होते आत्ताच ठाण्यात आणि जस्ट मी आत्ता ही शेअर केली. जस्ट एक एक परवाच्याच दिवशी आम्हाला 2 दिवस सुट्टी होती, त्याच्या आदल्या दिवशी एका कार्यक्रमासाठी गेली होती इथेच ठाण्यात. तर एक अशी बाई मध्यम वर्ग म्हणजे वयीन बाई आली आणि मला सांगायला लागली, नका हो आमच्या स्वानंदीला त्रास देऊ एवढा, खूप त्रास देता, खूप छळता. आणि ती जेन्युइनली सांगत होती, म्हणजे एखाद्या घरच्या कुठल्या आमच्या ओळखीच्या मुलीला त्रास देऊ नका, तसं ती म्हणजे स्वानंदी त्यांच्या घरचीच असं सांगत होती. तर मी म्हटलं हो हो, नाही नाही नाही, आपण आता फंक्शनला जातो तेव्हा असं एक करतो ना, हो नाही 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 देणार नाही देणार, नाही हो पण खूपच अति करता तुम्ही, नका ना त्रास देऊ. तर मी म्हटलं हां नाही, पण म्हटलं बघा एक गोष्ट आहे की मी भेटायला आले की नाही तुम्हाला, स्वानंदी आली का भेटायला तुम्हाला? तर त्याच्यावर त्यांच्या सासूबाई होत्या वाटतं, त्या मागून आल्या आणि माझ्याकडे अशा रागाने बघत म्हणा, कर्माची फळं असतात बरं का, इथेच भोगायचं असतं तुम्हाला, इथेच भोगणार आहात, एवढा त्रास देणं बरं नाही, कर्माची फळं इथेच भोगावी लागतात. तर मी 2 मिनिटं आधी असं एकदम आपल्याला हे होतं ना, ते अशी स्टंट झाले की असं का बोलतायत आजी. पण नंतर
नका त्रास देऊ, तुम्हालाही तेच भोगावं लागेल, लक्षात ठेवा कर्माची फळं. मग मी म्हटलं जरा थोडंसं वाईट वाटलं, पण नंतर म्हटलं ही कॉम्प्लिमेंट आहे अशी. पण आत्ता अप्पी काय करायचा विचार आहे स्वानंदीच्या आयुष्यात? कारण की ऑलरेडी किमया आली आहे, त्यावरनं आम्ही बघतोय की तिचा ऑलरेडी जळफळाट होतोय. आणि आत्ता काय करणार आहे? कारण की मला असं वाटतं कधी कधी तुम्ही अजून काही केल्यावर स्वानंदी स्वतःच तर निघून नाही जाणार. आत्ता किमया आली आहे त्याच्यामुळे आम्ही तसं काही ठरवलेलं नाही आहे की एक्झॅक्टली आता काय करायचं आहे. फक्त किमयाचा वापर कसा करायचा तेवढं चाललेलं आहे. सो बघू, जसं जसं प्लॅन शिजत जाईल तसं दिसत जाईल. आम्हीही त्याचीच वाट बघतोय खरं तर. पण आम्ही तसं काही अजून पर्सनली ठरवलेलं नाही आहे की ठरवलंय. म्हणजे अजून मला सांगितलेलं नाहीये आणि लवकरच ते मला सांगेल आणि मग मी त्याच्यात ते जाईन करायला. इथे पण म्हणजे लपवणं सुरू असतं का मध्ये मध्ये? ते मध्ये मध्ये काय होतं, अप्पी तिच्या बाळाला आणि नवऱ्याला भेटायला जाते, त्यामुळे सासरी जाते, त्यामुळे काही प्लॅन मला एकटीलाच शिजवावे लागतात. तर मग तसा एक प्लॅन शिजवून झालाय. आम्ही ते कॉफी शॉपमध्ये ते जातात तेव्हा मुद्दाम किमयाला सांगायचं तिकडे गेलेत ते, तिकडे हे कर, किंवा इवन स्वानंदीला तिकडे मुद्दामून कसं करून काहीतरी जाईल. ते दोघं जवळ असतील किमया आणि समर, तिथे स्वानंदी कशी टपकेल हे बघायचं, हे सध्या माझं डोक्यात आहे. आणि तसं आता मी अप्पीला हळूहळू पुढे पाठवणार आहे. पण आता विचार केला की नवऱ्याला आणि मुलाला घेऊन माहेरी राहायला यायचं, एवढं सगळं सोडून कोण जाणार? मला तर खूप आवडेल, पण माझ्या नवरा माझी मुलगी माझ्यासोबतच आहे, ती असतेच. पण आता एका पॉईंटला मला असं झालं की नवराही येऊ शकतो, पण त्याला जर दुबईला जायचं असेल तर तो जाऊ शकतो. पण मी नाही जाणार. मी नाही जाणार, मी माझ्या मम्माला सोडून कुठे जाणार नाही. Yes, पण या माय लेकीचा ऑफस्क्रीन बॉन्ड किती छान आहे खरं तर. काय गमतीशीर मजे किस्से घडतात. ते ऑफस्क्रीन तिला विचारा, ऑफस्क्रीन बॉन्ड काय. खूप भन्नाट बॉन्ड आहे, खूप भन्नाट. म्हणजे माझे मम्मी पप्पा गावी असतात कोकणात. सो मला असं वाटतच नाही की मम्मी पप्पा गावी आहेत किंवा काय. माझ्या सगळ्या इच्छा, मला जे काही हवं असतं सगळं पूर्ण करते. सो मला असं होतं की अच्छा शूटिंग आहे, मम्मा जवळ चालली आहे मी, मम्मा सोबत आहे मी. त्यामुळे तिचा आणि माझा बॉन्ड फार वेगळा आहे, फार. म्हणजे मी सिरियलमधली मुलगी नाही आहे, मी तिची ॲक्च्युअल मुलगी आहे. इथपर्यंत असं आहे की येस, तिचं काही थोडंसं असं काहीतरी गणलं आहे, हो ठीक आहे असं. आणि ते न बोलून पण कळतं आणि काही गोष्टी बोलूनही सॉर्ट होतात. आणि असं सांगावं नाही लागत, रॅन्डम बोलणं सुरू होतं. मग हे असं झालं, मग ते तसं झालं, मग हे करायचं, मग ते करायचं. मग मी रायाने असं केलं, मग असं सगळं. म्हणजे मला ज्या गोष्टी आपण आपल्या आईशी शेअर करतो त्या मी सगळ्या इथे शेअर करतो. पण किशोरी ताई नेहमीच नटायला आवडतं, हे आम्ही बघत आलोय. पण या मालिकेत आता हे सगळं नटणे हे किती एन्जॉय करता की कधी कधी वैतागही येतं? नाही वैताग येत नाही, मला खूप आवडतं, प्रचंड आवडतं. फक्त आता जरा सीझन चुकीचं आहे असं मी म्हणेन. म्हणजे मी चुकीची नाही आहे किंवा माझं नटणं चुकीचं नाही आहे, सीझन चुकीचं आहे. त्यामुळे जरा गरम खूप होतं सेटवर आणि लाईट्स असतात, त्याच्यात बाहेरही टेम्परेचर एवढं आहे, त्यामुळे बाहेरचं टेम्परेचर, मग आतमध्ये लाईट्स असलेलं ते टेम्परेचर, शिवाय मी जगामगा मला बघा असं सतत त्या सिरियलमध्ये नुसती आपली नटमोगरीसारखी नटलेली असते, दागिन्यांनी मडलेली. काल एक हे पण आलं, कमेंट आली, एवढ्या सिरियलमध्ये तुम्ही एवढ्या शालू वगैरे घालून अख्खा दिवस कसा राहू शकता, आणि असं दागिने आणि एवढा मेकअप वगैरे करून तुम्ही अख्खा दिवस कसं हे करू शकता, असं कुठली बाई असते. पण काही श्रीमंत बायका असतात ज्यांना आवड असते ही, असं मी सांगू इच्छिते. की म्हणजे तुम्ही असं म्हणत, आपण किती लोकांना बघतो रोजच्या रोज, फार फार तर एक आपल्या बरोबरीच्या लोकांना बघतो जे घरी साधेसुधे मिडल क्लास असे आणि हायर मिडल क्लास किंवा असं साधेसुधे राहणारे लोक. पण तुम्ही रिच बायका खरंच बघितल्यात का कधी? त्या अख्खा दिवस स्वतःला कशा मेंटेन करून असतात, किंवा त्या अख्खा दिवस असं असतात की आम्ही कोणतरी आहोत असं. म्हणजे रात्री झोपायला जेव्हा जातात त्यांना कोणी बघत नाही, त्या कशा असतील किंवा काय असतील, पण दिवसभर त्यांचा ऑरा एक तोच असतो की तो ऑरा बघूनच त्यांना माणसं बोलायलाही दबकतात त्यांच्याकडे. तसं आहे. तसं जर म्हणजे अशा कमेंट जरी आल्या तरी एखाद्या श्रीमंत बाईचं रहनसहन तेच, त्याच्यात ही हावरट बाई आहे, तिला जितकं मिळेल तितकं कमी आहे. तर त्यामुळे ती मी अशी, मी तशी, मोर माझा पिसारा बघा, माझा तुला बघा,
हे हिचं चाललेलं असतं सतत. ही काकू खूप जणांना आवडतेही, म्हणजे प्रेक्षकांच्या कमेंटवरनं कळतं की खूप आवडतेही. आणि मालिकेत आता सध्या जो ट्रॅक सुरू आहे, जे सगळे एन्जॉय करतात ते तुमच्यामुळे करतात. सो आता काय सांगायला आवडणार आहे की मालिकेत अजून काय तुम्ही मसालेदार करणार आहात की प्रेक्षकांना ते पाहायला मिळणार आहे? खूप मसालेदार, खूप कारस्थानं करणार आहोत मी आणि अप्पी मिळून, आणि अंशूला बरोबर घेणार आहोत. आणि खूप खूप कारस्थानं आहेत. काही करून ही प्रॉपर्टी आम्हाला हवी आहे. समरला, आजीला आणि स्वानंदीला दुकानं बाहेर काढायचं आहे आणि आम्हीच. थँक्यू सो मच गप्पा मारल्याबद्दल. खूप छान वाटलं. थँक्यू. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.